नमस्कार, आप देख रहे हैं विनोद यादव के साथ पीएसके न्यूज और डालते हैं आसपास और देश विदेश की खास खबरों पे नजर। आज अंगणवाडीच्या सर्व मुलांना छत्री वाटप आयोजन केलं होतं। सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र। निश्चितपणे हा कार्यक्रम वरून दिलेला आहे। माझं नाव भाग्यश्री सुधीर पाध्ये, मी चंदनसर आदिवासी पाडा येथे अंगणवाडी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी यांच्याकडून काय सांगायचं आज आपण हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल? नमस्कार, मैं विनोद यादव, आप देख रहे हैं पीएसके न्यूज। जिस तरह से हर बार मैं बोलता हूँ, जब जब मराठी का शूट होता है तब हर बार हम जो है हिंदी में स्टार्ट करते हैं और मराठी में आपको सारी जानकारी देते हैं, क्योंकि जहाँ पे जिस चीज़ की ज़रूरत होती है वहाँ पे अगर उस चीज़ को अगर हम रखते हैं तो वो बहुत सही जगह पे और बहुत सही बातें बनती हैं। अच्छा, जिस तरह से अभी माहौल उठा है कि हमारे मतलब कि महाराष्ट्र के अंदर में मराठी भाषा को लेकर, तो हमने उस चीज़ को एक अच्छे विचार के साथ में रखा है कि सरकार से बाकी लोगों से इस सवाल किया जाए कि जो सरकारी स्कूल है उसमें इंग्लिश मीडियम में जो सुविधाएं मिली वो सरकारी स्कूलों में मिले, क्लासेस बढ़ाए जाए, टीचर बढ़ाए जाए, खाने की सुविधाएं बढ़ाई जाए, तो लोग अपने आप जो पर प्रांतीय के जो बच्चे वहाँ पर पढ़ेंगे। तो सरकारी स्कूल में कौन से बच्चे पढ़ते हैं? मराठी समाज के बच्चे पढ़ते हैं। अगर दोनों एक ही जगह पे अगर पढ़ेंगे तो मराठी अपने आप सीखेंगे और वही बच्चा अपने घर में जाएगा तो मराठी में जो है उनको होमवर्क मिलेगा, जो बुक रहेगी वो पढ़ेंगे लिखेंगे, तो माँ बाप को भी मराठी कान में जाएगा तो वो भी सीखेंगे। ये एक रास्ता है, सरल भाषा, सरल रास्ता है, तो इस पर विचार करें। और जैसे कि जिस तरह से पीएसके न्यूज ने एक तरह से कंपोज किया है कि मराठी और हिंदी एक ही चैनल पे चले, तो मराठी में खबरें लेकर आने वाले हैं हमारे पार्टनर रोहित गिरी जी। तो चलिए बने रहे, देखते रहे और मिलते हैं रोहित गिरी जी के साथ, मराठी में जानकारी लेते हैं। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्मान योजना या अंतर्गत आपण पाहू शकता इथं जे खरे साहेब आहेत, जे बीजेपीचे आहेत, त्यांनी इथल्या अंगणवाडी सेविकाच्या थ्रू किंवा आपल्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने इथे जे मुलं जे शिकायला येत आहेत त्यांना छत्री वाटपाचं काम असं हाती घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथले जी लोक आहेत त्यांच्याशी ते संवाद साधत आहेत आणि इथून पुढेही असे कार्यक्रम घेतले जातील असं त्यांचं सांगणं आहे। तर आपण आता खरे यांच्याशी बोलू। भारतीय जनता पार्टी यांच्याकडून आज एक कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता। अंगणवाडी इथं आहे चंदनसर मध्ये, तिथे जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम हा हाती घेतला होता। त्याचबरोबर इथले काही पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत, आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर काय सांगायचं आज आपण हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल? सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आजचा जो कार्यक्रम आहे भारताचे महामानव संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हा सर्व भारतभर भारतीय जनता पार्टी हा कार्यक्रम राबवत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज विरार मधल्या चंदनसर आणि कातकरी पाडा दलित वस्तीमध्ये हा कार्यक्रम राबवला गेला की लहान मुलांना जो ऊन आहे, पाऊस आहे, याच्यापासून संरक्षण होण्याकरता छत्र्या आपण आज देशभर वाटत आहोत। आता जो आपण हा छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे, याच पद्धतीने अजून काही नवीन कार्यक्रम आपण आयोजन केले? आजचा जो छत्री वाटपाचा हा कार्यक्रम आपला पहिला नवीन कार्यक्रम आहे। आमदार साहेबांनी हा कार्यक्रम घेतला होता आणि तो आम्हाला सांगितला आणि आजचा वाटप झालेला आहे। दुसरी नवीन कार्यक्रम जसे येतील ते कार्यक्रम आम्ही पुढे राबवत राहू। जसे पक्षाचे जे काही धोरण आहेत, जे काही कार्यक्रम आहेत ते राबवले जातात। आता काही असं दिसण्यात येत आहे की शहर भागात अंगणवाडीची संख्या ही कमी होत आहे, पण तुम्ही हा अंगणवाडीमध्ये प्रकल्प राबवताय, तर तसंच शहरात सुद्धा अंगणवाडीची संख्या वाढेल याबद्दल आपण काय करणार आहोत? हाच एक भाग आहे की हा जो आजचा छत्री वाटपाचा जो कार्यक्रम करण्याचा एकच उद्देश आहे की अंगणवाडी जास्तीत जास्त डेव्हलप झाल्या पाहिजे। आता मगाशी आम्हाला अंगणवाडी सेविकांनी काही गोष्टी सांगितल्या, त्या आम्ही आमदार साहेबांकडे मांडणार आहोत की अंगणवाडी कशा प्रकारे डेव्हलप करता येईल, अंगणवाडीत मुलं कशी येतील, याच्याकरता आता आम्ही पुढे आमची वाटचाल चालू करू। कारण अंगणवाडी पहिला बेस आहे की लहान मुलांचं जे संगोपन, जी शिक्षा मिळते ती अंगणवाडीतच मिळते, त्याच्याकरता अंगणवाडी जास्तीत जास्त डेव्हलप होईल याच्यावरती आमचं लक्ष आहे।
खरे साहेब सुद्धा आहेत, तर त्यांनाही प्रश्न विचारू की आता ही जी अंगणवाडी आता जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे, असंच इतरही अंगणवाडीत आपण असा कार्यक्रम घेणार आहात? निश्चितपणे हा कार्यक्रम वरून दिलेला आहे. संपूर्ण भारत देशामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियान अंतर्गत हा संपूर्ण महाराष्ट्रभर मध्ये आणि देशामध्ये कार्यक्रम चालू आहे. आमचे आदरणीय नालासोपाराचे आमदार राजनजी अप्पा यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलेला आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट, इथं ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याही काही बरेच प्रश्न आहेत ज्या त्या सरकारकडे मागतात. त्यांनी तुमच्याशी काही त्याबद्दल बोलणं केलेलं आहे? अंगणवाडींचे प्रश्न आमच्याकडे मांडलेत, त्यांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. ती आमचे आमदार राजनजी अप्पा यांच्याकडे ते आम्ही अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मांडून तो पूर्णत्वास नेण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. तर आपण ज्या अंगणवाडीत आता आपण सध्या आहोत त्याच अंगणवाडीच्या ज्या शिक्षिका आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव भाग्यश्री सुधीर पाध्ये. मी चंदनसर आदिवासी पाडा येथे अंगणवाडी कार्यकर्ता म्हणून सेविका आहे. आज भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर जिल्हा सन्माननीय आमदार श्री राजनजी नाईक अप्पासाहेब यांच्याकडून आज अंगणवाडीच्या सर्व मुलांना छत्री वाटप आयोजन केलं होतं. 6 अंगणवाड्यांना छत्री वाटप झालेलं आहे. आज मुलांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये आणि येताना अंगणवाडीमध्ये ते छत्री घेऊन येतील आणि मुलांच्या शारीरिक संरक्षण होईल या अनुषंगाने त्यांनी आज मुलांना छत्री वाटप केलेलं आहे. त्यांचे अंगणवाडी ICDS एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प वसई 1 तर्फे मी मनापासून आभार मानते. आणि अंगणवाडीचे बरेचसे प्रश्न आहेत ते त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते वगैरे आहेत त्यांच्याकडे आम्ही ते मांडलेले आहेत. तर लवकरात लवकर त्यांनी अंगणवाडीचे बरेचसे प्रश्न आहेत ते मिटवावे, अंगणवाडीकडे विशेष लक्ष पुरवठा करावा जेणेकरून तळागाळातील सर्व अंगणवाडीच्या लाभार्थ्यांपर्यंत गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचतील एवढी मी आशा बाळगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच आपण पाहिलं की हा जो कार्यक्रम आहे छत्री वाटपाचा हा संपन्न झालेला आहे. इथले जे अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण आता चर्चा केली आणि त्याचबरोबर ज्या अंगणवाडीच्या बद्दल ज्या काही प्रश्न शंका असतील त्या सुद्धा इथल्या सोडवण्यात येतील. इथल्या मुलांच्यासाठी जे काही बीजेपी किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य यांनी करू इच्छित आहेत आणि इथून पुढेही करत राहतील. मी व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीसह विनोद यादव. रोहित. आज की खास खबरों में बस इतना ही. मिलते हैं अगली खबर के साथ.